नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. तालुक्यातील तळवली पंचायत समिती गणातून काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष रियाज ठाकूर यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाने संधी दिल्यास हा गण जिंकून आणण्याचा विश्वास यांनी व्यक्त केलाय. रियाज ठाकूर यांनी यापूर्वी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी तालुक्यात पक्षाची बांधणी मजबूत करण्यासोबतच अनेक जनहिताचे कामे मार्गी लावली आहेत. या प्रदीर्घ संघटनात्मक अनुभवाचा फायदा त्यांना निवडणुकीच्या मैदानात मिळण्याची दाट शक्यता आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून उमेदवारीची संधी दिल्यास तळवली पंचायत समिती गणाचा कायापालट करण्यासाठी मी सज्ज आहे, अशी भावना रियाज ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि सर्वसामान्यांशी असलेला दांडगा जनसंपर्क ही त्यांची ताकद मानली जाते. ठाकूर यांच्या या भूमिकेमुळे तळवली गणामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून त्यांच्या नावाचा विचार झाल्यास या गणातील लढत अत्यंत चुरशीची ठरेल असे संकेत मिळत आहेत. ठाकूर यांच्या या भूमिकेनंतर पक्षातील वरिष्ठांकडून त्यांना हिरवा कंदील मिळतो का आणि आगामी काळात या गणातील राजकीय समीकरणे कशी वळण घेतात याकडे संपूर्ण गुहागर तालुक्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, गुहागर. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.